या भूतलावरती सप्त चिरंजीवांव्यतिरिक्त अजून एका चिरंजीवाचा विशेष उल्लेख केला जातो. शैव आणि वैष्णव या दोन्ही परंपरांमध्ये त्याचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते आणि तो चिरंजीवी म्हणजेच मार्कंडेय. ही गोष्ट आहे बुद्धिमान आणि तेजस्वी पुरुषाची. मृगशृंग ऋषींचे सुपुत्र मृकुंड ऋषी आणि मुद्गल ऋषींची कन्या मरुदमती हे दोघेही श्रेष्ठतम शिवभक्त होते. अपत्य प्राप्तीसाठी मृकुंड ऋषींनी घोर शिवाराधना केली. त्याची निस्सीम श्रद्धा पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले. प्रसन्न झालेल्या भगवान शंकरांनी अपत्य देऊ केले, परंतु भगवान शंकर म्हणाले, मी तुमच्या दोघांच्या निस्सीम भक्तीवरती प्रसन्न आहे. तुम्ही केलेल्या तपश्चर्येचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल, पण माझी एक अट आहे. तुमच्यासमोर दोन विकल्प असतील. एक पुत्र दीर्घायुषी असेल पण अत्यंत निर्बुद्ध आणि मूर्ख असेल, आणि दुसरा अत्यंत तेजस्वी, बुद्धिमान आणि विद्वान असेल पण तो अल्पायुषी असेल. त्याला केवळ 16 वर्षांचे आयुष्य प्राप्त होईल. आता निर्णय तुमच्या हातात आहे. तेव्हा या दाम्पत्याने अल्पायुषी असला तरी चालेल पण बुद्धिमान आणि तेजस्वी पुत्र हवा अशी इच्छा व्यक्त केली. अशा प्रकारे शिवाच्या वरदानामुळे बाल मार्कंडेयाचा जन्म झाला. मात्र नियतीने त्याला केवळ 16 वर्षांचे आयुष्य प्रदान केले होते. पित्याच्या आदर्शावर चालणाऱ्या बाल मार्कंडेयाची साधना बालवयातच आरंभ झाली. अतिशय तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि विलक्षण तेज असणाऱ्या या बालकाचा वयाच्या 8व्या वर्षी उपनयन संस्कार झाला आणि वेदाभ्यासाला सुरुवात झाली. अल्पावधीतच त्यांनी 4ही वेदांचे अध्ययन पूर्ण केले. मृकंडाचा मुलगा म्हणून मार्कंडेय या नावानं तो प्रसिद्ध झाला. वडिलांनी त्याला लहानपणीच अल्पायुषी असल्याची कल्पना दिली आणि शिवाराधना करण्यास सांगितले. त्यानुसार मार्कंडेयानं सर्व काळ शिवपूजनात घालवण्यास प्रारंभ केला. ह्या सर्व कार्यात 16 वर्ष लोटून गेली. आता ती वेळ जवळ आली होती. भगवान शिवाचे वरदान सगळ्यांनाच ज्ञात होते. आता आपल्या मुलाचा मृत्यू अटळ आहे हे माता पित्यानं ओळखले होते. मार्कंडेयानं आपल्या माता पित्याच्या चेहऱ्यावरील उदासीनता जाणली. त्यांना धीर दिला आणि चिंता करू नका असे सांगितले आणि तो समुद्र तटावर शिवाराधना करण्यास बसला. यामध्ये त्याने रेतीचे शिवलिंग तयार केले आणि आपल्या आराधनेत मग्न झाला. पण काळ कोणाला चुकलेला नाही. मार्कंडेयाच्या 17व्या वर्षाच्या पहिल्या दिवशी मार्कंडेयाचा मृत्यू समय आला होता. यमदूत मार्कंडेयाचे प्राण हरण करण्याकरता आले होते. पण अखंड शिवस्मरण करणाऱ्या मार्कंडेयापर्यंत यमदूतांचे पाश पोहोचत नव्हते. हा सर्व प्रकार पाहून शेवटी स्वतः यमराज मार्कंडेयासमोर उपस्थित झाला.
त्यानं मृत्यूपाश मार्कंडेयावरती टाकला. पण मार्कंडेयाबरोबरच शिवलिंगाभोवती पाश पडल्यानं तत्क्षणी त्या शिवलिंगातून साक्षात भगवान शंकर प्रकट झाले. संकटात पाहून त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी आपल्या त्रिशूळाने यमाचा भेद केला. साक्षात यमाला मृत्युमुखी पाहून सर्व देवगण चिंतित झाले. यमदेवाला पुन्हा जीवदान देण्याची विनंती करू लागले. पण क्रोधित असलेल्या भगवान शंकरांनी त्यास नकार दिला. जणू भगवान शंकर आपल्या शिष्याची परीक्षाच पाहत होते. पण मार्कंडेयानंही भगवान शंकरांना विनंती केली की यमराजांना पुन्हा जीवदान द्यावं. हाच स्थायी भाव बघून भगवान शंकर मार्कंडेयावर अतिप्रसन्न झाले. त्यांनी यमास जीवदान दिले. यमराज दोघांनाही वंदन करून यमलोकात परतला. मार्कंडेयाच्या निस्सीम शिवभक्तीने प्रसन्न झालेल्या भगवान शंकरांनी मार्कंडेयास 7 कल्पांपर्यंत आयुष्य बहाल केले. त्यामुळे मार्कंडेय 8वा चिरंजीवी बनला. पुढे आपले संपूर्ण आयुष्य ईश्वर आराधनेत व्यतीत करून मार्कंडेय महर्षी म्हणून प्रसिद्ध झाले. 18 महापुराणांपैकी एक मार्कंडेय पुराण त्यांच्या नावाने प्रसिद्ध आहे. देवी महात्म्य अथवा सप्तशती या नावाने 13 अध्यायात विभागलेले 700 श्लोकांचे महात्म्य याच पुराणात येते. मार्कंडेय महाभाग सप्तकल्पांत जीव आयु आरोग्य ऐश्वर्य